देवशयनी आषाढी एकादशीला गायीसाठी 21 गुप्त उपाय. नमस्कार मित्रांनो, जय गोमाता, जय श्री विठ्ठल. आषाढ शुद्ध एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी. ह्या दिवसापासून भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि चातुर्मासाची सुरुवात होते. पण फार कमी लोकांना माहीत आहे की ह्या दिवशी गोमातेसाठी केलेले काही गुप्त उपाय थेट विष्णू आणि लक्ष्मीपर्यंत पोहोचतात. गरुड पुराण, पद्मपुराण आणि धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे की गोमातेच्या सेवेत 33 कोटी देवतांचा वास असतो. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत देवशयनी एकादशीला गोमातेसाठी करायचे 21 उपाय, जे घरातील दारिद्र्य, अडथळे, आजार, कर्ज आणि अशुभता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 21वा उपाय अत्यंत दुर्मिळ मानला जातो. मित्रांनो, देवशयनी एकादशीला भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर योगनिद्रेत जातात. ह्या दिवशी केलेले दान, जप, गोसेवा आणि अन्नदान अनेक पटीने फलदायी होते. धर्मशास्त्रानुसार गोमातेच्या पाठीमध्ये ब्रह्मा म्हणून या दिवशी गोमातेची सेवा करणे म्हणजे सर्व देवतांची एकत्र पूजा केल्यासारखे मानले जाते. उपाय क्रमांक 1. गूळ आणि हिरवा चारा अर्पण करा. सकाळी सूर्योदयानंतर गोमातेला गूळ आणि हिरवा चारा खाऊ घाला. यामुळे घरातील आर्थिक अडथळे कमी होतात. उपाय नंबर 2. गोमातेच्या कपाळावर हळद कुंकू लावा. थोडी हळद आणि कुंकू लावून नमस्कार करा. ह्यामुळे लक्ष्मीची कृपा वाढते. उपाय क्रमांक 3. चरण स्पर्श करा. गोमातेच्या पुढील पायांना स्पर्श करून मनात म्हणा, गोमाते नमो नमः, सर्व दोष विनाशिनी. हे पितृदोष शांत करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. उपाय क्रमांक 4. पाण्याचे दान. तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी भरून गोमातेसमोर ठेवा. उष्णतेत हा उपाय विशेष पुण्यदायी असतो. उपाय क्रमांक 5. 7 प्रदक्षिणा. गोमातेभोवती 7 प्रदक्षिणा घाला आणि प्रत्येक फेरीत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणावे. मीठ न घालता भाकरी द्या, तर साधी भाकरी बनवून त्यात मीठ टाकू नका. ती गोमातेला अर्पण करा. यामुळे घरातील वाद कमी होतात. तुळशीचे पान अर्पण. गोमातेला तुळशीचे एक पान गुळासोबत द्या. विष्णू प्रसन्न होतात असे मानले जाते. उपाय क्रमांक 8. गोशाळेत मूठभर धान्य दान करावे. तांदूळ, ज्वारी, बाजरी किंवा गहू यापैकी काहीही दान करावे. गोमातेच्या पाठीवर हात फिरवावे. डाव्या हाताने नाही, तर उजव्या हाताने पाठीवर प्रेमाने हात फिरवा. मानसिक तणाव कमी होतो असे मानले जाते. दिवा लावा. गोशाळेजवळ किंवा गोमातेसमोर तुपाचा दिवा लावा. अंधकार आणि नकारात्मकता दूर होते. मित्रांनो, आतापर्यंत उपाय सर्वसामान्य आहे. आता पुढील उपायांना शास्त्रात गुप्त गोसेवा उपाय म्हटले जाते. तर उपाय 11. तर 11 वेळा गोमाता मंत्र. तर ओम श्री क्लीं गोमाते नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. कर्जमुक्तीसाठी उपाय. गूळ आणि भाजलेला हरभरा एकत्र करून गोमातेला द्या. मुलांच्या प्रगतीसाठी तर लहान मुलांच्या हातून चारा खाऊ घाला. बुद्धी आणि शिक्षणात प्रगती होते असे मानले जाते. विवाह अडथळ्यासाठी अविवाहित मुलांनी किंवा मुलींनी गोमातेला पिवळी फुले अर्पण करावीत. आजार शांतीसाठी गोमातेच्या चरणाजवळ बसून 5 मिनिटे शांतपणे राम राम जप करावे. घराच्या उंबरठ्यासाठी गोमय, थोडे शुद्ध गोमय आणून घराच्या उंबरठ्यावर छोटा स्वास्तिक काढावे. काळ्या गायीची सेवा. जर काळी गाय दिसली तर तिला गूळ द्या. शनिदोष कमी होतो असे मानले जाते. पितृशांतीसाठी गोमातेला भाकरी देताना आपल्या पितरांचे स्मरण करा. व्यवसाय वृद्धीसाठी दुकान किंवा व्यवसाय करणाऱ्यांनी गोशाळेत हिरवा चारा दान करावे. रात्रीचा विशेष उपाय. एकादशीच्या रात्री विष्णूचा जप केल्यानंतर मनात गोमातेचे स्मरण करून प्रार्थना करावी. हे गोमाता, माझ्या घरातील दारिद्र्य आणि दुःख दूर कर. सर्वात गुप्त आणि शक्तिशाली उपाय तर 21वा आहे. 21वा उपाय. तर हा उपाय अनेक संत परंपरांमध्ये सांगितला जातो. कसा करायचा? एक स्वच्छ भाकरी घ्यायची. खाऊ घालताना म्हणा,
गोमाते त्वा जगन्माता विष्णुप्रिया नमोस्तुते. असे मानले जाते की हा उपाय अचानक धनलाभ, अडकलेली कामे पूर्ण होणे आणि घरात लक्ष्मीचा स्थिर वास यासाठी अत्यंत प्रभावी आहे. तर या दिवशी काय करू नये? देवशयनी एकादशीला गोसेवा करताना ह्या चुका टाळा. रागाने किंवा घाईत गायीजवळ जाऊ नका. आध्यात्मिक अर्थ मित्रांनो, गोसेवा म्हणजे फक्त प्राण्याला अन्न देणे नाही, ती करुणा, कृतज्ञता आणि धर्माचे पालन आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतः गोपाल होते. विठ्ठल म्हणजे कृष्णाचेच रूप. म्हणून आषाढी एकादशीला आणि गोसेवा यांचा अतिशय गूढ संबंध आहे. जेव्हा आपण गोमातेला प्रेमाने अन्न देतो तेव्हा आपल्या मनातील कठोरता वितळते. अनेक संत म्हणतात, ज्या घरात गोमातेचा आदर होतो त्या घरात लक्ष्मी आणि नारायण दोघेही स्थिर राहतात. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतले देवशयनी एकादशीला गोमातेसाठी करायचे 21 उपाय. तर यातील कोणताही एक उपाय श्रद्धेने केला तरी पुण्य मिळते आणि सर्व उपायांमध्ये 21वा उपाय तूप गूळ भाकरीचा उपाय विशेष प्रभावी मानला जातो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय गोमाता जय विठ्ठल नक्की लिहा. आपल्या सर्वांच्या घरात सुख, समृद्धी आणि भगवान विठ्ठलाची कृपा सदैव राहो. जय गोमाता, जय श्री विठ्ठल. तर गोमातेच्या कपाळात शिव, शिंगांमध्ये विष्णू आणि चरणामध्ये सर्व तीर्थांचे निवास असते. दोन्ही हातांनी हृदयाजवळ धरून विष्णूंचे नाव घ्या. गोमातेला मारणे, हाकलणे किंवा घाबरवणे पाप मानले जाते. नंतर ती भाकरी गोमातेला स्वतःच्या हाताने खाऊ घाला. जय गोमाता.